स्वर्गामध्ये सगळं काही असतं पण मृत्यू नसतो. गीतेमध्ये सगळं काही असतं पण खोटं अजिबात नसतं. जगात सगळं काही आहे परंतु समाधान अजिबात नाही. आणि आज माणसामध्ये सगळं काही आहे पण धीर अजिबात नाही. या जीवनाच्या प्रवासात खूप काही शिकलो. आधार कोणीच देत नाही पण धक्का द्यायला मात्र प्रत्येक जण तयारच असतो. पण एक सांगू का मंडळी, जगाशी संवाद साधायला फोन लागतो आणि देवांशी संवाद साधायला मौन लागतं, म्हणजे शांत राहावं लागतं. फोनवर बोलायला धन लागतं आणि देवांशी बोलायला मन लागतं. पैशाला महत्व देणारा भरकटतो तर देवाला प्राधान्य देणारा सावरतो. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि नवरात्राचं सगळं आवरून सगळ्या थकल्या असतील तर बरे आहात का सगळ्या कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तर बऱ्याचशा ताई बोलत होते की ताई किचन मध्ये काचेच्या बरण्या वगैरे मागव म्हणजे अजूनच छान दिसेल तुझं किचन. तर मी नेक्स्ट एशियावरून बऱ्याचशा वस्तू मागवल्यात आता, तर तेच मी तुम्हाला दाखवते आता. तर ते पहा, त्या बॉक्स मध्ये आल्या त्या सगळ्या वस्तू, 6-7 वस्तू या सगळ्या वस्तूंची मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवते आणि आपल्या किचन मध्ये मस्त असं सजून पण दाखवते कसं दिसतंय कसं नाही. तर चला. तर 1-2 व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं किराणा मी अजिबात कुठंच भरून ठेवत नाही, एका जागेवर तसंच ठेवत असते. तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या की ताई काचेच्या बरण्या वगैरे मागव, त्याच्यात किराणा थोडाफार भरला की छान वाटेल. तर नेक्स्ट एशियावरून मी ह्या बरण्या मागवल्यात आणि बऱ्याचशा वस्तू मागवल्यात त्या पण दाखवते. तर 1-1 किलोच्या बरण्या ह्या तुम्ही बघू शकता, 4 याचा सेट आहे हा. या बरण्यांच्यात आपण डाळी ड्रायफ्रूट असं भरून ठेवू शकतो कारण त्याचे झाकणं एकदम एअरटाईट आहेत, त्याच्यामध्ये अजिबात हवा जात नाही आणि त्यामुळे आपल्या वस्तू अजिबात खराब होत नाही आणि ट्रान्सपरंट आहेत, त्यामुळे त्याच्यात काय भरले काय नाही ते आपल्याला दिसतं पण व्यवस्थित. आणि ह्या बरण्यांच्यामुळे आपल्या किचनला एकदम सिंपल आणि क्लासी लुक येतो. आणि आणखीन 4 बरण्या ह्या काचेच्या मागवल्यात मी स्नॅक त्यानंतर ड्रायफ्रूट वगैरे ठेवण्यासाठी, कारण त्याचे झाकणं पण एअरटाईट आहेत. लाकडाचे झाकणं आहेत, त्याला असं रबर लावलेलं असतं साईडनी ना, त्यामुळं आतमध्ये हवा जात नाही, कोणती वस्तू खराब होत नाही, आळी लागत नाही. आणि आपण बिस्किटचा पुडा जर फोडला आणि थोडे बिस्किट जर उरले आणि ते वरती ठेवले तर ते चिमतात, तसं या बरणीमध्ये ठेवले ना ते चिमत पण नाही, जसून तसे एकदम व्यवस्थित कडक राहतात. आता बघा, पावसाळ्याच्या वातावरणामध्ये फुटाणे जर आपण वरती ठेवले तर ते चिमून जातात आणि ह्या बरणीमध्ये जर आपण फुटाणे ठेवले ना ते एकदम कुरकुरीत राहतात. आणि महत्वाचं म्हणजे ट्रान्सपरंट दिसतंय सगळं ना, त्याच्यामध्ये आपण कोणतं स्नॅक भरलंय काय, तर मुलं पण येता जाता खात राहतात. मग आणि आणखीन हे सिरेमिकच्या 4 बाउलचा सेट मागवलाय मी. मुलांना असं कधीमध्ये मी मॅगी स्नॅक बनवून देत असते त्यासाठी, किंवा आपण असं सर्विंग बाउल म्हणून पण याचा यूज करू शकतो. जसं की खीर वगैरे काढून ठेवली, डाळ काढून ठेवली, असं छान वाटतात आणि आपल्या क्रॉकरीमध्ये पण छान दिसतील. आणि फौजी साहेबांना नुसतं कपामध्ये चहा प्यायला आवडत नाही, त्यांना कपाबरोबर कबशी पण लागत असती. कबशीने चहा प्यायल्याशिवाय त्यांना चहा पिल्यासारखं वाटतच नाही, त्यासाठी मी हा कबशीचा सेट मागवलाय. दिसायला तर एवढा छान आहे ना की आपल्या किचनची आणि आपल्या क्रॉकरीची शोभाच वाढणार आहे. आणि ओल्या कचऱ्यासाठी मी छोटीशी डस्टबिन पण मागवली, कारण डस्टबिन होती माझ्याकडे पहिली, पण त्याच्यामध्ये मुलं काय करायचे, ओला कचरा कोरडा कचरा सगळं एकत्रच टाकायचे आणि मग तो कचरा पेटून द्यायचं म्हणलं ना, त्या ओल्या कचऱ्यामुळे ते पेटतच नव्हतं. त्यासाठी मला ओल्या कचऱ्यासाठी अशी छोटीशी डस्टबिन पाहिजे होती, जेणेकरून आपण चहा झाल्यानंतर जी चहापत्ती कांद्याचे टरपले वगैरे सगळं या छोट्या डस्टबिनमध्ये किचनवरती टाकू शकतो. आणि एखादा गड्डा खोदून त्याच्यामध्ये आपण हा ओला कचरा जर सगळा टाकून देत राहिलो तर त्याचं खतच होतं आपल्या झाडांच्यासाठी. त्यासाठी मी ही छोटी डस्टबिन मागवली. आणि हा एअर टाईट ग्लास फूड कंटेनर 3 याचा सेट मागवलाय मी. तर असं भाज्या ग्रेव्ही काही असं आपण वाटण करून ठेवलं एक्स्ट्राचं, तर ते असं हवाबंद डब्यामध्ये आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. आपण फ्रीजमध्ये एखादी भाजी वाटण असं काही ठेवलं ना, त्याच्यामध्ये फ्रीजमधली हवा जर मिक्स झाली तर ती चांगली नसते आपल्या शरीरासाठी, त्यामुळं असं हवाबंद डब्यामध्ये ठेवलं ना तर चालतं. एमर्जन्सीसाठी आपण 1-2 दिवसाचं वाटण त्यानंतर जास्तीची भाजी उरलेली याच्यामध्ये काढून ठेवू शकतो. आणि याच्यामध्ये भाजी जर काढून ठेवली आपण, आपल्याला गरम करायची असेल आणि आपल्याकडं ओव्हन किंवा मायक्रोवेव्ह जर असेल ना तर त्याच्यामध्ये आपण ते डायरेक्ट ठेवून सुद्धा गरम करू शकतो. तर ओव्हन मायक्रोवेव्हमध्ये डायरेक्ट ठेवलं तरी पण चालतं, हे फक्त झाकण काढून ठेवायचं. माझ्याकडं तर काय ओव्हन मायक्रोवेव्ह नाही आहे, तरी पण मी हे डबे घेतलेत कारण फ्रीजमधला गॅस ते चांगलं नसतं आपल्या शरीरासाठी ना, ते आपल्या जेवणामध्ये मिक्स होऊ नये यासाठी मी हे एअरटाईट कंटेनर घेतलेत. तर तुम्ही बघू शकता आपल्या क्रॉकरीमध्ये किती छान वाटतात ह्या बरण्या बाउल कप
आपल्या किचनला एकदम सिंपल आणि क्लासी लुक आलाय। आणि एवढ्या सगळ्या वस्तूंच्यात सगळ्यात जास्त मला कोणती वस्तू आवडली असेल ना, तर हे कॉफी कप आवडले मला। तर त्याचा कलर तर कसला भारी तुम्ही बघू शकता। आणि मला हे कॉफी कपचा सेट ना इतका आवडलाय ना, माझ्या किचनसाठी ना मला एकदम परफेक्ट वाटला तो। आणि त्याला जागा पण खूप कमी लागते बरं का। आणि हे कॉफी कप कुठं ट्रॉलीमध्ये ठेवायची गरज नाही किंवा इकडे तिकडे लटकून पण ठेवायची गरज नाही, कारण ह्या कॉफी मग बरोबरच हे स्टँड पण आलेले आहे ना, त्या स्टँडमध्ये सगळे कप राहतात, इकडे तिकडं ठेवायची गरज नाही। एक कोपऱ्याला फक्त असं सरकून द्यायचं, जागा कमी लागती आणि आपल्या किचनचा एकदम लुकच चेंज होऊन जातो। मी नवरात्राचं आवरायला काढलं आणि फौजी साहेबांना 4-5 दिवसासाठी नाशिकला जावं लागलं कोर्ससाठी। फौजी साहेब बोलले, तुझ्याच्यानं जेवढं होतंय तेवढं कर, हळूहळू बाकीचं राहिलं ना मी आल्यानंतर तुला करू लागन। तर मुलांनी रोज थोडं घर आवरतो, कारण नवरात्राचं काढायचं म्हणलं ना सगळंच घर काढावं लागतं आणि एवढं सगळं काही शक्य नाही। बऱ्याचशा माझ्या ताईंच्या, मावशींच्या, मैत्रिणींच्या कमेंट येत होत्या की छाया सगळं एकदम नको काढू, नाही तर आजारी पडशील। शेवटी तेच झालं, सर्दी त्याने सगळं एकदमच आजारी पडले। त्यामुळे 2 दिवस मी व्हिडिओला पण गॅप दिला, व्हिडिओ पण नाही शूट केला, एडिट पण नाही केला, टाकलंच नाही, आराम केला जरा, डॉक्टरकडे पण गेले होते आणि त्यानंतर आता पुन्हा हळूहळू कामाला लागले। तर आता म्हणलं हे सगळं मुलांचं रूम आणि मधला स्पेस आवरून घ्यावा, मग त्यानंतर राहिलं आमचं रूम, तर ते पण मी हळूहळू करेन आता। तसं पण आता पावसाचं वातावरण होतंय ना, आणि पाऊस दुपार झाली की तो लगेच रापाराप पाऊस चालू होतोय ना, त्यामुळं काय होतंय, कपडे धुवा की नाही हा प्रश्न पडतोय, धुतले तर ते वाळणार नाही व्यवस्थित। तर कपडे धुवायचे राहिलेत, म्हणलं आता थोडंसं हलकं ऊन पडलं की सकाळ सकाळ लवकर उठून सगळं धुवून टाकन, म्हणजे दुपारपर्यंत ते वाळून जाईल कडक। आता मुलांचं रूम आहे ना, हे मुलांच्या रूममध्ये जे कपाट आहे ना, कपाटावरती जरा बॅग वगैरे असं जरा सामान होतं, पण वरती स्टोरूम झालंय ना आता, त्या स्टोरूममध्ये सगळं सामान नेऊन टाकलंय, त्यामुळं मुलांचं रूम पण आता मस्त मोकळं झालंय। असं थोडं साधं सिंपल मोकळं आहे ना, घर छान वाटतं, एकदम असं गजबज भरलेलं ते चांगलं नाही वाटत। मुलांचं रूम मी झटकत होते ना, त्यांच्या कपाटावरती असं जरा जाळ्या वगैरे झालेल्या होत्या ना, मी झटकायला लागले तर आकाश म्हणला तुझा हात पुरत नाही, मी तुला झटकून देतो म्हणला सगळं। तर आमच्या रूममध्ये आणि मुलांच्या रूममध्ये सेम कपाटं बनवलेले आहेत ना, कपाटावरती असं मोकळं ठेवलं आणि तसंच त्याच्यावरती धुळीचा थर बसून ते खूप खराब होतं, मेंचट होतं, त्यामुळं मी पेपर आथरत असते अशा कपाटावरती, म्हणजे धूळ वगैरे बसली तर ती मग त्या पेपरवरती बसती आणि जेव्हा आपल्याला रूम साफ करायचे त्यावेळेस ते अलगद सगळे पेपर काढून घेते आणि झटकून पुसून पुन्हा दुसरे पेपर त्याच्यावरती ठेवून देत असते। हे नवरात्राचा आवरायला काढल्यापासून ना, सकाळपासून कामाला सुरुवात केली ना, दिवस कसा जातो संध्याकाळ कधी होते ना कळत पण नाही। राजू पण कामावून आला होता, तर तो म्हणला मी तुला काही करू लागू का, म्हणलं होत आलंय आता। तर मुलांचं रूम एवढं झटकते, म्हणलं पुसून घेते सगळं आणि त्यानंतर मग स्वयंपाक करते। तर खिडक्यांच्यातले सगळे मॅट मी धुवायला काढले, खिडक्यात सगळं पुसून घेते म्हणलं ओल्या कपड्याने एकदा। आणि आकाश फॅन पुसत होता, सगळं रूम झटकुस्तोवर फॅन पुसुस्तोवर मी हे बेडवरचं बेडशीट काढलंच नाही, कारण बेडशीट आधी काढलं असताना सगळी धूळ त्या गादीला जाऊन बसली असती आणि गादी काय धुता येत नाही, बेडशीट तर धुता येतं, त्यामुळं मग सगळ्यात शेवट मी हे बेडशीट आणि उशांच्या खोळ्या काढून घेतल्या धुण्यासाठी। आणि आकाशने तर फॅन एकदम मस्त चमकवलाच त्यांच्या रूममधला, 2-3 कपडे घेऊन त्यांनी मस्त चकाचक पुसून घेतला। आता सगळ्यात शेवट राहिलं होतं झाडायचं, तर कानेकोपरे सगळं व्यवस्थित झाडून पुसून घेते म्हणलं एकदा। आणि आपण रोज झाडून घेतो ना, तर रोज काय हे बेड खालचं जे स्टोरेज बनवलेलं ना ते साईडला आपण ओढू, त्याच्या खाली काही झाडत नाही, कधी मधीच असं 15 दिवसातून महिन्यातून सगळं असं बाहेर काढून मी झाडून पुसून घेत असते। कितीही साफसफाई ठेवली ना आपण तरी पण छोट्या छोट्याल्या कातिंगी असतात ना, त्या अशा कानेकोपऱ्याला जाऊन जाळं करतात आणि त्याच्यामध्ये धूळ बसती की ते असं राडा होतो। आता हे बेड खाली ठेवलेल्या बेडशीट, छोट्याल्या कंबळ आहेत ना, सगळं मला धुवायला काढायचं होतं, पण म्हणलं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी सगळं धुवायला काढन, लवकर धुवून वाळायला घालन, म्हणजे दुपारी पावसाच्या आधी सगळं वाळून जाईल। आणि हे ड्रावर सगळे आवरायला काढले मी। तर आपल्या पूर्वजांनी काहीतरी कारणानिमित्तच असे हे सणवार सगळं लावून दिले असतील, त्यामुळे आपल्या घराची डीप क्लिनिंग होती, साफसफाई होती। तर ड्रावरमध्ये असा राडा झालेला होता ना, मी सगळे ड्रावर आवरायला काढले, ज्या वस्तू लागतात त्या व्यवस्थित ठेवल्या आणि जे कामाचं नाही ते टाकून दिलं। आणि ताईंनो हे मुलांच्या रूम मधली जी पेंटिंग आहे ना ती मिस केलेली आहे, तर मला असा थोडा वेळ मिळाला ना तर मी अशी काहीतरी क्रिएटिव्हिटी करत बसायचे। तर एकदम चकाचक झालाय मुलांचा रूम आता। सागरनी पडदे पण काढले धुवायला। तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येत होते की ताई व्हिडिओ का येत नाही, तर ताईंना थोडी आजारी पण पडले होते, फौजी साहेब पण घरी नव्हते,
आणि त्यातली त्यात नवरात्राचं आवरायला काढलेलं ना सगळाच लोड आला माझ्यावर, त्यामुळे मी 2 दिवस व्हिडिओ नाही टाकू शकले. आता फौजी साहेब पण नाशिकवरून आलेत, तर इथून पुढे कंटिन्यू आपले व्हिडिओ येतील ताईंनो. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.